आज आपण नवरात्रीतल्या तिसऱ्या देवीचं चंद्रघटा देवीची संपूर्ण कथा बघणार आहोत. दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघटा आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारण्यासाठी देखील ह्या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते, दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला 10 हात आहेत. या 10 हातामध्ये खडग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की त्याची पूजा केल्याने भक्तांची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे भय असल्यास त्यापासून मुक्ती देखील मिळते. ज्योतिषशास्त्रे चंद्रघंटेच्या मातेचा संबंध मंगळ ग्रहाशी मानला जातो. नैवेद्य काय दाखवायचा? नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित करण्यात आलेला आहे. तिसऱ्या दिवशीच्या पूजेमध्ये दुधापासून बनवलेल्या वस्तू किंवा सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी तुम्ही तुमच्या आईला दुधापासून बनवलेली मिठाई, ड्रायफ्रुट्स, बर्फी इत्यादीही अर्पण करू शकता. रामकृष्ण हरी.